सातारा शहराच्या परिसरामध्ये असणारी खेडेगावं जे आहेत, या खेडेगावातले बरेचसे उद्योगधंद्यासाठी सातारा शहरामध्ये येतात आणि खऱ्या अर्थानं हा सगळा उद्योगधंदे शोधण्याच्या निमित्ताने का होईना मजूर वर्ग येत असतो किंवा अन्य हातावर पोट ज्यांचे आहेत असा बराचसा कर्मचारी वर्ग या शहरामध्ये येतात. मी या बोगद्याच्या ठिकाणी उभा राहिलो आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा आपण नगराध्यक्ष म्हणून काम करतो तेव्हा या सगळ्या प्रश्नांची जाणीव आणि जाण आपल्याला असणं फार गरजेचं आहे. जेव्हा हा सगळा परिसरामध्ये आलेला वर्ग आहे, यांच्या सगळ्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या शहरामध्ये जे उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्याकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. मजूर वर्ग असेल तर त्यांच्या हजेरीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. बिल्डर वर्ग असेल जो त्यांना सांभाळणारा, यांच्याही खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टीकडे, व्यवहाराकडे आणि त्यांच्या सोयी आणि गैरसोयीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा एखादा वर्ग उभा राहतो उद्योगधंद्यासाठी तेव्हा कुठेतरी उद्योग शहरामध्ये चाललेला असतो, पण तो शहराची नैसर्गिक सौंदर्य किंवा ह्या सगळ्या गोष्टी बिघडत तर नाही ना. म्हणजे उदाहरणार्थ झाडं असतील, त्या झाडांचं संगोपन करत असतील तर ते जर संगोपन केलेली झाडं वृक्षतोडीच्या माध्यमातून किंवा नूतनीकरणाच्या माध्यमातून हे सगळं वर्ग शहराचं सौंदर्य घालवत नाहीत ना, याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि छोटे मोठे उद्योगधंदे आपल्याला या प्रत्येक ग्रामीण भागातल्या लोकांसाठी करून दिले पाहिजेत. उद्योगधंदे पाहिजेत. रस्ता, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गोष्टीकडे व्यापारी लोकांच्या असणाऱ्या सोयी गैरसोयी यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि सगळ्या खऱ्या अर्थानं या शहराचा विकास व्हायचा असेल तर नगराध्यक्ष म्हणून या नात्याने आपल्याला या गोष्टीचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे.